शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक माजी आमदार कैलासवासी अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावरील कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या प्रांगणात डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील समाजभूषण समाजकार्य आणि युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते जलतज्ञ डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांना डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील समाजभूषण पुरस्कार, ग्रामविकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भास्करराव पेरे पाटील यांना समाजकार्य, तर महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारी अमृता पुजारी हिला युवा प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या समारंभात बोलताना जलतज्ञ डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांनी पाणी प्रश्नाचं भीषण वास्तव मांडत आपण वेळीच सावध झालो नाही तर पाणी प्रश्नावरून जगात अराजकता माजेल असा इशारा दिला। 127 देशों को 5 बार 4 बार देखने के बाद लगा कि दुनिया कहीं ज्यादा पानी से उजड़ रही है और कहीं बेपानी होकर उजड़ रही है। सुखाड़ और बाढ़ पूरी दुनिया को उजाड़ रहा है। 1 दर्जन से ज्यादा युद्ध पानी के लिए इस वक्त इस दुनिया में चल रहे हैं और जब भी अफ्रीका से और सेंट्रल वेस्टर्न एशिया के लोग उजड़कर यूरोप के शहरों में जाते हैं तो यूरोपियन उनको क्लाइमेटिक रिफ्यूजी कहकर हेट करते हैं और वहां की सरकारों को बदल देते हैं। समाजकार्य पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे पाटील यांनी या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असल्याचं सांगितलं। ज्या माणसाने हे ब्रह्मांड निर्माण केलं असेल तो माणूस कसा असेल हे माझ्या डोक्यात मी एक आठवतो, कल्पना करतो। तर कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत। त्या काळात, जुन्या काळात एवढं उभं करणं सोपं नाही हो। तुम्हाला माझी भाषा थोडी विचित्र असते, काही लोकांना त्याचा राग पण येतो, काही लोकांना आवडते, काही लोकांना आनंद। म्हणजे ज्या काळात लोक दगड पण नेत नव्हते त्या काळात हे उभं करणं काही सोपं नाही, सोप्या गोष्टी नाही। म्हणून मी पाटलाला मनापासून दंडवत करतो आणि माझ्या आयुष्यात हा आजचा क्षण मी विसरणार नाही असा मी एक शब्द देतो। कारण असे लोक आठवणीत ठेवणं म्हणजे आपल्या जीवनासाठी चांगलं आहे। स्वतःच्या यांच्यावर प्रेम करणारे लोक मी आल्यापासून पाहतोय, कितीतरी शेकड्याने लोक भेटलात, त्यांचे सहकारी बरोबर काम करणारे लोक, गावातील महिला मंडळ, तरुण वर्ग, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारीनं ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देत शिरोळच्या लौकिकात भर घालू अशी ग्वाही दिली। यावर्षी खूप कष्ट केले आणि यावर्षी शिरोळ तालुक्याला मानाची गदा मिळवून दिली आणि इथून पुढे असेच ऑलिम्पिक मध्ये मला मेडल घ्यायचं आहे आणि आपल्या शिरोळ नगरीचं नाव खूप मोठं करायचं आहे। आणि इतकीच मी ग्वाही देते की शिरोळ नगरीचं नाव अख्ख्या जगभरात मी करेन आणि जाता जाता इतकेच बोलते की स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फांदीवर बसलेल्या पक्ष्यांना फांदीवर नाही तर त्याच्या स्वतःच्या पंखावर खूप विश्वास असतो। या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी शिरोळ तालुका सुखी आणि समृद्ध बनला पाहिजे अशी भूमिका सा रे पाटील यांची होती। आज सर्वांनी त्यांच्या विचारांचे अनुयायी बनण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। दत्त कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या विचारांचा वारसा चालवत त्यांची स्मृती चिरंतन ठेवू असा विश्वास व्यक्त केला। या समारंभाला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।